हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 20 मे बुधवार. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. निफ्टी आज गॅप डाऊननी पडला. पहिल्या 5 मिनिटात जो काही लो बनवला निफ्टीने, त्या लोला एक पॉईंट सुद्धा मित्रांनो ब्रेक केले नाही. त्यानंतर प्राइस ज्या दिशेने हायवर आहे तोडत गेली. कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप होणार आहे. तुम्ही सी होल्ड केला आहे का? त्याच पद्धतीने तसंच घडलेलं आहे. निफ्टी आज हायवर आहे तोडत डे आयच्या इथं आज बंद झालेला आहे. मित्रांनो, याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत की अशा पद्धतीने मार्केटमध्ये रिव्हर्स निफ्टी फिरत असतो. त्यामुळे निफ्टी गॅप अपनी ओपन होऊ दे, नाही तर गॅप डाऊननी ओपन होऊ दे, तुमच्याकडे जर एक स्ट्रॉंग टेक्निकल ॲनालिसिस तुमचं जर असेल तर तुम्ही कोणत्याही मार्केटमधून पैसे कमवू शकता. साईडवेज मार्केट जरी असेल, कालचं मार्केट जर आपण पाहिलं असेल, साईडवेज मार्केटमधून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. तर आपण आजच्या मार्केटबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. तर मित्रांनो, निफ्टी आज बघितलं आपण तर गॅप डाऊननी पडलेला आहे. काल आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. हे पहा, निफ्टी या ठिकाणी मित्रांनो काल बंद झालेला होता. पहिला सपोर्ट मित्रांनो आपण काल सांगितलं होतं की 23,577 हा सपोर्ट एक आहे निफ्टीला, कारण या ठिकाणी बंद झाला होता. आपल्याला माहीत नव्हतं की निफ्टी गॅप अपनी ओपन होईल का गॅप डाऊननी का क्लोजिंगच्या तिथंच ओपन होणार आहे. तर निफ्टी मित्रांनो गॅप डाऊननी ओपन झाला. न्यूज असल्यामुळे 23,397 या ठिकाणी मित्रांनो पहिल्या 5 मिनिटात, ही 5 मिनिटाची मित्रांनो आपण टाइम फ्रेम लावलेली आहे. या ठिकाणी पहा, पहिल्या 5 मिनिटात जो लो बनवला त्या लोचा एक पॉईंट सुद्धा मित्रांनो ब्रेक केलेला नाही आहे. त्यानंतर निफ्टीने डे हाय ब्रेक केला, प्राइस वर गेली, पुन्हा सपोर्ट घेतला 23,490 या ठिकाणी. मित्रांनो प्राइस इथनं ट्रेड केला, हा सपोर्ट ब्रेक केला, लोकांना इथं ट्रॅप केलं पुन्हा सेलर्सला. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा एक मोठी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झालेली आहे. या ग्रीन कॅन्डलला मित्रांनो आपल्याला बाय करायचा होता, कारण ही ग्रीन कॅन्डल साधी सुधी नव्हती. तर या ग्रीन कॅन्डलला मित्रांनो म्हणतात की बुलिश एंगल्फिंग. पूर्ण या रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डलनी गिळून टाकलेलं आहे, म्हणून याला बुलिश एंगल्फिंग म्हणतात. 10:25 मित्रांनो आपल्याला बाय मिळालेला आहे, आणि याच ठिकाणी मित्रांनो लोला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा होता. तर मित्रांनो आपण 23,500चा कॉल ऑप्शन आपण काल डिस्कशन केले होते. तर हे पहा, 230-31च्या इथं आपल्याला बाय मिळाला आणि 198चा आपल्याला स्टॉप लॉस होता. हे पहा, या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस होता 198चा, आणि 230ला आपल्याला बाय मिळाला. मित्रांनो 32 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि 64 पॉईंटचं टार्गेट होतं आपलं. यालाच म्हणतात 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो. 230ला बाय झाला मित्रांनो. त्यानंतर प्राइस कुठपर्यंत गेली पहा, 11:40 305चा हाय लावलेला आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी टार्गेट हिट झालेलं आहे आपलं. हे पहा मित्रांनो 305चा हाय लावलेला आहे. याचाच अर्थ 75 पॉईंट प्राइस इथून वर गेलेले आहे आणि आपले 64चे टार्गेट हिट झालेले आहे इथं. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक मार्केटमध्ये एक मोमेंट आली आपल्याला. प्राइस या ठिकाणी सपोर्ट घेतला, पुन्हा हा सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक करून आपल्या या ठिकाणी टार्गेट हिट झाले. प्राइस पुन्हा सपोर्ट घेतला, हा सपोर्ट ब्रेक केला, पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक करून वरती बंद झालेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं ट्रेडिंग झालेलं आहे. तर नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस प्राइस सपोर्ट ब्रेक करते किंवा रेजिस्टन्स ब्रेक करते, तिला मित्रांनो तिथे एक कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला पाहिजे, किंवा प्राइसनी त्या ठिकाणी रिटेस्ट करून वरती किंवा खाली गेलेला पाहिजे. समजा सपोर्ट ब्रेक केला तर प्राइसनी रिटेस्ट करून पुन्हा खाली आली पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला सेलची एंट्री घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस प्राइस रेजिस्टन्स ब्रेक करते त्यानंतर प्राइसनी रेजिस्टन्स ब्रेक करून पुन्हा प्राइस रिटेस्ट करून वरती आले पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला एंट्री घ्यायची असते. परंतु या ठिकाणी काय घडले की प्राइसने सपोर्ट ब्रेक केला, परंतु एक मोठी ग्रीन कॅन्डल झाली. यालाच म्हणतात बुलिश एंगल्फिंग.
तर हा कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे, डबल कॅन्डलस्टिकचा प्रकार आहे, बुलिश एंगल्फिंग. अशा कॅन्डलच्या वेळेस आपल्याला बाय करायचा असतो. खाली मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल तर व्हॉल्यूम पण आपल्याला सपोर्ट करत आहे, स्ट्रॉंग व्हॉल्यूम पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बाय करायचा होता. तर मित्रांनो उद्या गुरुवारी आपल्याला कशा पद्धतीने निफ्टी, बँक निफ्टीचे आणि सेन्सेक्सचे ॲनालिसिस करायचे ते आपण पाहूया. कारण की उद्या मित्रांनो सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे. सेन्सेक्सबद्दल पण आपण चर्चा करूया. तर मित्रांनो आता आपण सुरुवातीला निफ्टीचे ॲनालिसिस करूया, निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया, जेणेकरून आपल्याला उद्या निफ्टीमध्ये एक चांगला ट्रेड घेता येईल. तर निफ्टी मित्रांनो या ठिकाणी पहा 23,659ला बंद झालेला आहे. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स मित्रांनो आपण ड्रॉ केलेले आहेत. आजचा डे हायला एक आपण लाईन टाकलेली आहे, डे लोला एक लाईन टाकलेली आहे मित्रांनो. त्यानंतर प्राईजने या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला होता, तो ब्रेक केला, प्राईज वर गेली आणि त्याच ठिकाणी मित्रांनो प्राईज आता सपोर्ट घेत आहे. त्यामुळे आता निफ्टी 23,659ला बंद झालेला आहे. तर आपल्याला 23,577 निफ्टीसाठी हा एक सपोर्ट असणार आहे. त्यानंतर आजचा डे आहे 23,692, हा आपल्यासाठी उद्या रेजिस्टन्सचं काम करणार आहे मित्रांनो आणि हा सपोर्टचं काम करणार आहे. त्यानंतर प्राईजनी समजा मित्रांनो या सपोर्टला ब्रेक केला तर खालचा सपोर्ट 23,477 असणार आहे, कारण या ठिकाणी प्राईजनी सपोर्ट घेतलेला आहे. आणि या सपोर्टला सुद्धा जर ब्रेक केला तर आजचा डे लो 23,397 हा एक आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने प्राईजने हा सपोर्ट ब्रेक केला तर स्टेप बाय स्टेप खाली पडताना आपल्याला दिसेल, किंवा इथून कुठूनही मित्रांनो प्राईस बाउन्स बॅक पण होऊ शकते. मार्केटवर डिपेंड आहे, कारण निफ्टी काय कंटिन्युअसली मित्रांनो खाली खाली पडत नाही किंवा कंटिन्युअसली वर 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 जात नाही. तो त्याने मित्रांनो निफ्टी ट्रेड करत असतो. तर निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स आता ड्रॉ केलेले आहेत. समजा मित्रांनो निफ्टीने उद्या हा 23,692चा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राईजने या ठिकाणी सपोर्ट घेतला, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल झाली स्ट्रॉंग, प्राईजने पुन्हा रिटेस्ट केले आणि प्राईज ज्या वेळेस वरती येईल पुन्हा एक ग्रीन कॅन्डल तयार होईल, त्याच कॅन्डलला मित्रांनो आपल्याला बाय करायचं आहे. सपोर्ट ब्रेक केल्या केल्या मित्रांनो आपल्याला बाय करायचं नाही आहे, प्राईज रिटेस्ट करून वर आली पाहिजे, त्याच वेळेस आपल्याला बाय करायचं आहे. आणि पहिलं टार्गेट मित्रांनो आपलं 23,778 असणार आहे. आणि या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट 23,400चं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक फ्युचर सांगत आहे, ओपन इंटरेस्ट पण आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी मी ओपन इंटरेस्टचा चार्ट लावतो. हे पहा निफ्टीला मित्रांनो आज या ठिकाणी पाहिलं तर 23,500ला हायेस्ट ओपन इंटरेस्ट होता. हे पहा 23,500च्या स्ट्राईकला हायेस्ट ओपन इंटरेस्ट होता, म्हणून प्राईजने मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. तेवीस 500ला ओपन इंटरेस्ट होता, या ठिकाणी बघा बरोबर प्राईजने त्याच ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आणि प्राईज वर गेलेले. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा 24,000च्या स्ट्राईक प्राईजवर हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे कॉल साईडला, आणि हा पुट साईडचा ओपन इंटरेस्ट 76 लाख होता मित्रांनो. सकाळी हा जवळजवळ 1 CRच्या जवळपास होता. पुट साईडचा CR मित्रांनो आपल्याला सपोर्टचं काम करत असतो आणि कॉल साईडचा CR हा ओपन इंटरेस्ट हा रेजिस्टन्सचं काम करत असतो. त्यामुळे प्राईस मित्रांनो 24,000 पर्यंत जर वरती गेली तर आपल्याला एक रेजिस्टन्स आहे ओपन इंटरेस्टचा, त्याच्यावर जाण्याचे चान्सेस फार कमी आहे. जोपर्यंत हा ओपन इंटरेस्ट चेंज होत नाही तोपर्यंत प्राईस तिथपर्यंत जाऊन खाली येऊ शकते. आणि 24,500 हा एक स्ट्रॉंग आपल्यासाठी सपोर्ट असणार आहे, कारण तिथं ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त आहे. आज सकाळी ओपन इंटरेस्ट तिथं जास्त होता आणि तिथूनच प्राईस आज बाउन्स बॅक झालेली. त्यामुळे मित्रांनो ओपन इंटरेस्टचा एक चार्ट तुम्ही लावून ठेवत जावा स्क्रीनवरती. फायर्समध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर या ठिकाणी तुम्हाला टूल्स दिलेला आहे इंडिकेटर्समध्ये, फायर्स OI प्रोफाईल. तर ह्याच्यावरती क्लिक केलं तर मित्रांनो हा तुम्हाला एक चार्ट तयार इथं राईट साईडला दिसेल ऑटोमॅटिक, आणि यानुसार तुम्ही कोणत्या स्ट्राईक प्राईजवर हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे त्या ठिकाणी प्राईजनी सपोर्ट घेतला आहे का आणि एक पॅटर्न तयार झाला आहे का कॅन्डलस्टिकचा, तिथून तुम्ही छोटासा स्टॉप लॉस लावून मोठं टार्गेट घेऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. सांगितल्याप्रमाणे
23,692 हा सुरुवातीला रेजिस्टन्स राहणार आहे. याला ब्रेक केले, रिटेस्ट केले, प्राइस वर गेली तर पहिलं टार्गेट 23,778 आहे आणि दुसरं टार्गेट मित्रांनो 24,000चं आहे आणि या ठिकाणी हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे इथं. तर ह्या पद्धतीने मित्रांनो निफ्टी ट्रेड करू शकतो. जर मित्रांनो निफ्टी या ठिकाणी आला, सपोर्ट घेतला 23,577, तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एक चांगला पॅटर्न तयार झाला ग्रीन कॅन्डलचा, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तरी आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आपल्याला बायच करायचं आहे. याच कॅन्डलला स्टॉपलेस लावायचं, कारण या ठिकाणी सपोर्ट आहे मित्रांनो स्ट्रॉंग. आणि आपल्याला पहिलं टार्गेट मित्रांनो 23,692 हे पाहायला मिळणार आहे. आणि याला ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 23,778 आणि त्याला ब्रेक केलं तर पुन्हा 24,000 पर्यंत प्राइस आपल्याला वर जाताना स्टेप बाय स्टेप दिसेल. तर मित्रांनो हे झालं बाय साईडचं. तर सेल साईडचं आपण चर्चा करूया. समजा आता निफ्टी या ठिकाणी मित्रांनो खाली आला, हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइसने रिटेस्ट केले, खाली आला, तर मित्रांनो आपल्याला रिटेस्ट केल्यानंतरच आपल्याला सेल करायचं आहे आणि याच कॅन्डलच्या वरती आपल्याला एसएल लावायचं आहे. पहिलं टार्गेट मित्रांनो 23,477, कारण या ठिकाणी 23,500ला एक सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टचा, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. आणि जर या सपोर्टला जर ब्रेक केलं तरच नेक्स्ट टार्गेट मित्रांनो आपल्याला 23,397 पाहायला मिळेल. आणि त्या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 23,318 असं स्टेप बाय स्टेप निफ्टी तुम्हाला खाली पडताना दिसेल. तर हे झालं आपल्याला निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स. तर आता आपल्याला कोणता इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शन लावायचा आहे त्याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. निफ्टी आता 23,659ला बंद झालेला आहे. आपल्याला माहीत नाही मित्रांनो निफ्टी गॅप अपनी ओपन होईल किंवा गॅप डाऊननी ओपन होईल. आत्ताच्या करंट मार्केटनुसार मी तुम्हाला सांगत आहे 23,600चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 23,700चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला उद्यासाठी सिलेक्ट करायचा आहे. तर 23,700चा ऑलरेडी आपण स्क्रीनवरती काल लावलेला आहे. 23,600चा आता आपण ॲड करूया. मंथली एक्सपायरीचाच लावायचा मित्रांनो चालू. पहिला आपण निफ्टीचे कॉल ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो मी लावलेला आहे स्क्रीनवर 23,600चा. पहिली लाईन आपल्याला मित्रांनो या ठिकाणी डे लोला मार्क करायचा आहे. आपल्याला डे लो मार्क केल्यानंतर डे हायला एक लाईन आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे असतात. त्यानंतर या ठिकाणी बघा स्विंग लो बनवलेला आहे 1:25 तिथे एक आपण लाईन टाकलेली, कारण इथूनच प्राइस बाउन्स बॅक झालेली आहे आणि पुन्हा डे आयच्या इथं जाऊन प्राइस बंद झालेली आहे. तर ह्या 3 लाईन खूप महत्त्वाच्या आहे. आणि चौथी लाईन एक मित्रांनो या ठिकाणी येईल, हे पहा 154. या 4 लाईन्स खूप महत्त्वाच्या आहेत उद्यासाठी. जर आपल्याला कॉल साईडला मार्केट जर राहिलं बुलिशमध्ये तर ह्या लाईन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या राहणार आहेत. तर आपल्याला यात कशा पद्धतीने ट्रेडिंग करता येईल त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. $23,000 मित्रांनो 600चा इन द मनी कॉल ऑप्शन 256ला बंद झालेला आहे. आता पहिला रेजिस्टन्स 260चा आहे जवळचा. या लेवलला जर उद्या ब्रेक केलं, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला इथंच बाय करायचं आहे. खाली स्टॉपलेस लावायचा आहे छोटासा. 338 आहे आपलं पहिलं टार्गेट असणार आहे अपसाईडचं, कारण या ठिकाणी मित्रांनो बघा रेजिस्टन्स आहे. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर प्राइस मित्रांनो अनलिमिटेड वर जाऊ शकते. मग 400ला जाईल, 450ला जाईल, 500पर्यंत प्राइस वर अनलिमिटेड किती वर जाऊ शकते ऑप्शन येतो. समजा मित्रांनो प्राइस जर खाली आली, मार्केटमध्ये थोडीशी मंदी आली, तर या ठिकाणी 184 हा एक सपोर्ट आहे 23,600च्या कॉल ऑप्शनला. प्राइस इथून पण मित्रांनो बाउन्स बॅक होऊ शकते एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली तर. याच कॅन्डलच्या खाली स्टॉपलेस लावायचं आपल्याला, या ठिकाणी बाय करायचं आहे. पहिलं टार्गेट मित्रांनो 260चं असणार आहे. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केला तर नेक्स्ट टार्गेट 338चे आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो कॉल ऑप्शनमध्ये आपल्याला उद्या प्लॅनिंग करून ट्रेड करायचं आहे. चला तर आता आपण पुट ऑप्शनबद्दल चर्चा करूया.
23,700चा मित्रांनो आपण पुट ऑप्शन या ठिकाणी लावलेला आहे. पहिले आपण याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. पहिली लाईन मित्रांनो मी डे हायला लावलेली आहे. त्यानंतर प्राइसने या ठिकाणी सपोर्ट घेऊन सपोर्ट ब्रेक केलेला आहे, त्यामुळं 288 हे एक लेवल खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आजचा डे लोचे इथंच मित्रांनो प्रिव्हियस सपोर्ट आहे, प्राइस तिथंच जाऊन आज बंद झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण अशा लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. हे पहा, या ठिकाणी सपोर्ट आहे, प्राइसने याच ठिकाणी आज सपोर्ट घेतलेला आहे, बंद तिथं झालेला आहे. 199ला बंद झालेला आहे मित्रांनो. 193चा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. प्राइसने या ठिकाणी सपोर्ट घेतला सकाळी, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला याच कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावून 23,700चा पुट ऑप्शन आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो. पहिलं टार्गेट 235 आहे. त्यानंतर याला जर ब्रेक केलं, मार्केटमध्ये जर मंदी राहिली उद्या, तर नेक्स्ट टार्गेट 288 आपल्याला पाहायला मिळेल. आणि या लेवलला सुद्धा ब्रेक करून प्राइस वर गेली, तर मित्रांनो नेक्स्ट टार्गेट 400चं आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने 23,700चा पुट ऑप्शन अप साईडला मित्रांनो स्टेप बाय स्टेप वर जाऊ शकतो. तर डाऊन साईडला तर काय ट्रेडिंग होऊ शकतं. सपोज मित्रांनो प्राइसने हा सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट केले, प्राइस खाली आली, त्या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. जे ऑप्शन रायटर आहेत या ठिकाणी ते सेल करतील, याच्याचवरती स्टॉप लॉस लावतील आणि प्राइस मित्रांनो खाली पडताना आपल्याला दिसेल. वीकली एक्सपायरी आहे, म्हणजे मंथली एक्सपायरी आहे, एंड ऑफ द एक्सपायरीच्या दिवशी तो 0 होताना दिसेल. उद्या होणार नाही मित्रांनो, कारण इंट्रेस्टिक व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये, त्यामुळे तो 0 होऊ शकत नाही आहे. जास्तीत जास्त 100-50 पर्यंत खाली येईल, तिथनं बाउन्स बॅक होऊ शकतो किंवा तिथंच ट्रेड करून बंद होऊ शकतो उद्यासाठी. अशा पद्धतीने पुट ऑप्शनचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. आता मित्रांनो आपण बँक निफ्टीबद्दल डिस्कशन करूया. बँक निफ्टीचं मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर 53,000 वर हायेस्ट ओपन इंटरेस्ट होत आहे या ठिकाणी बघा, आणि प्राइस तिथूनच बाउन्स बॅक झालेले आहे 53,000च्या लेवलवरून. हे पहा, म्हणून मित्रांनो ओपन इंटरेस्ट हा लावत जावा तुम्ही तिथं. हे पहा, 53,000चा एक ओपन इंटरेस्ट होता स्ट्रॉंग. प्राइसने याच ठिकाणी मित्रांनो सपोर्ट घेतलेला होता आज, आणि तिथूनच बाउन्स बॅक झालेली, आणि याच खाली मित्रांनो स्टॉप लॉस होता आपला. प्राइस तिथूनच वर गेलेली आहे. बंद होताना डे आयच्या इथंच प्राइस बंद झालेली आहे. 53,668 हा एक नेक्स्ट रेजिस्टन्स आहे मित्रांनो, प्रिव्हियस रेजिस्टन्स. आता बँक निफ्टीवर आपण मित्रांनो चर्चा करूया. पहिले त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. 53,706 मित्रांनो हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर मित्रांनो आता बँक निफ्टी 53,562ला बंद झालेला आहे. पहिला रेजिस्टन्स 53,707चा आहे. या लेवलला जर ब्रेक केले तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 53,930 असणार आहे. आणि या लेवलला जर ब्रेक केले तर मित्रांनो या ठिकाणी 54,000 वर बघा हायेस्ट ओपन इंटरेस्ट दिसत आहे कॉल साईडला. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला टार्गेट बुक करावं लागेल, इथं तुम्हाला एक्झिट व्हावं लागेल. तुम्ही जर कॉल ऑप्शन बाय केला असेल तर तुम्हाला 54,000ची इथं हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे, तर आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुक करावे लागेल. त्यानंतर मित्रांनो प्राइस जर खाली पडली, हे पहा, तर 53,500च्या इथं एक हायेस्ट ओपन इंटरेस्ट दिसत आहे मित्रांनो आपल्याला. हे पहा, 53,500च्या स्ट्राईक प्राईसवर हायेस्ट ओपन इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो 53,500च्या इथं प्राइस सपोर्ट घेण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण मार्केट आता अप साईडला बंद झालेलं आहे. त्यामुळे 53,500च्या इथनं जर मित्रांनो प्राइसनी बाउन्स बॅक दिला, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावून बाय करायचे आहे. पहिलं टार्गेट 53,700चं असणार आहे, आणि त्याला ब्रेक केले की नेक्स्ट टार्गेट 53,930 आणि 54,000 असे आपले टार्गेट असणार आहेत मित्रांनो अपसाईडचे. कारण 53,500 वरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टचा, आणि या लेवलला जर मित्रांनो उद्या ब्रेक केले, समजा
53,500च्या लेवलला ब्रेक केले, प्राईस खाली आली, तर 53,340 हा एक त्याला सपोर्ट असणार आहे. आणि या सपोर्टला जर ब्रेक केले तर 53,193 पर्यंत प्राईस खाली येईल. स्टेप बाय स्टेप मित्रांनो खाली येणार आहे. आणि नेक्स्ट सपोर्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल 53,000ची इथे. नेक्स्ट सपोर्ट मित्रांनो 53,000ची इथं तुम्हाला पाहायला मिळेल. हे पहा, स्ट्रॉंग सपोर्ट आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने बँक निफ्टी जर उद्या खाली पडलं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप असे टार्गेट उद्या पाहायला मिळतील. तर बँक निफ्टी मित्रांनो आता 23,562ला बंद झालेला आहे. तर आपल्याला 23,500चा इन द मनी कॉल ऑप्शन आणि 23,600चा इन द मनी पुट ऑप्शन लावायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचे सुद्धा आपण ॲनालिसिस केलेले आहे. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, विकली एक्सपायरी. तर सेन्सेक्सचं आपण थोडक्यात ॲनालिसिस करूया. सेन्सेक्सचे पहिले मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूया. हे पहा मित्रांनो, सेन्सेक्सचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. सेन्सेक्समध्ये उद्या मोठी मुवमेंट होऊ शकते. विकली एक्सपायरी सेन्सेक्स 75,318ला बंद झालेला आहे. पहिला रेजिस्टन्स 75,402चा आहे. या लेवलला जर ब्रेक केले, रिटेस्ट करून प्राईस वर आली, तर आपल्याला इथे बाय करायचं आहे. इन द मनी कॉल ऑप्शन याच्याच खाली SL लावायचं आहे. पहिलं टार्गेट 75,737चे असणार आहे. आणि नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 76,000चे असणार आहे. कारण या ठिकाणी बघा हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे कॉल साईडला. 76,000च्या इथं तुम्हाला मित्रांनो एक्झिटच व्हायला लागणार आहे. आणि इथून प्राईस पुन्हा खाली पडू शकते. तर अशा पद्धतीने अपसाईडचे आपले टार्गेट आहे. आणि जर सेन्सेक्सने मित्रांनो 75,244 हा सपोर्ट जर ब्रेक केला, रिटेस्ट केले, खाली आली, तर 74,993 म्हणजेच मित्रांनो 75,000वर एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे पुट साईडला. OI जास्त आहे मित्रांनो या ठिकाणी. जर आपण पाहिलं 75,000च्या स्ट्राईक प्राईजवर हायेस्ट OI आहे. ग्रीन कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे. तर तुमचं पहिलं टार्गेट मित्रांनो सेल साईडचं 75,000चं असणार आहे. आणि या ठिकाणी प्राईस येऊन पुन्हा इथून बाउन्स बॅक होऊ शकते वरती. त्यामुळे 75,244 या लेवलला ब्रेक केले तर 75,000 पर्यंत खाली येईल. आणि पुन्हा या लेवलला सुद्धा ब्रेक केले तर प्राईस मित्रांनो 74,644 पर्यंत खाली येईल. आणि त्या लेवलला ब्रेक करून पुन्हा 74,500 वरती येऊ शकते. आणि या ठिकाणी सुद्धा एक सपोर्ट आहे OIचा. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सेन्सेक्समध्ये मित्रांनो उद्या ट्रेडिंग होऊ शकते. विकली एक्सपायरी आहे, आपल्याला जपून ट्रेडिंग करायचं आहे. 75,318ला सेन्सेक्स बंद झालेलं मित्रांनो आपल्याला 75,200चा या ठिकाणी मी लिहून ठेवतो इन द मनी कॉल ऑप्शन घ्यायचा आहे. ITM आणि 75,400चा ITM पुट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला 2 स्ट्राईक प्राईजवरती उद्या काम करायचं आहे. विकली एक्सपायरी आहे, उद्याच्याच एक्सपायरीचा आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मुवमेंट कॅच करता येईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपण आज निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्हीवरती ॲनालिसिस केलेलं आहे. त्याचे ऑप्शन्स पण आपण पाहिलेले आहेत, कोणते कोणते सिलेक्ट करायचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि चॅनेलवर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.